महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं, चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि समीक्षक अरुणाजी ढेरे, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आदरणीय आचार्य पवन त्रिपाठी, डेक्कन एज्युकेशनच्या वतीनं मना मी सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुणे लिटरेचर फेस्टिवलच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर आसीन देशांची मनुष्य शक्ती आणि राजेशजींनी ज्या सगळ्या संस्थांचा पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे महापालिका, DY पाटील युनिव्हर्सिटी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, MNGL आणि सुहाना महाराष्ट्राच्या आज जो रेकॉर्ड या ठिकाणी झाला, या संपूर्ण पुणे बुक फेस्टिवलमध्ये आपण 5 विश्वविक्रम करणार आहोत। गेल्या वर्षी 4 केले होते, यावर्षी 5 करणार आहोत। या 5 मधले संपूर्ण आमच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 1,40,000 कॅटेगरीज आहेत आणि एवढ्या 1,40,000 कॅटेगरीज असल्यामुळे आता नवीन रेकॉर्ड्स देत नाहीत। जे 1,40,000 आहेत त्याच्यामध्येच कुठे ना कुठेतरी नवीन रेकॉर्ड, जे रेकॉर्ड येतात ते बसून जातात। परंतु या वर्षी राजेशजींनी 2-3 त्याच्यातले जे वेगवेगळे उपक्रम सुचवले, त्या वेगळ्या उपक्रमांच्या सहाय्याने आपण प्रयत्न केला आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने केवळ पुणे बुक फेस्टिवलसाठी म्हणून 4 नवीन कॅटेगरीज तयार केल्या। या 4 कॅटेगरीजमध्ये नवीन कॅटेगरी तयार करणं हे गिनीजसाठी फार अवघड गोष्ट असते, कारण तो एक खूप मोठा प्रोसेस आहे। परंतु गिनीजने याच्यासाठी 4 कॅटेगरीज क्रिएट केल्या आणि ह्याच्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये फिरणारे जे ॲड्ज्युडिकेटर आहेत, जे खूप सिनियर मोस्ट ॲड्ज्युडिकेटर आहेत, जे आज इथे आले होते, ब्रिटिश सिटीजन असलेले प्रवीण पटेल म्हणून आहेत, भारतीय वंशाचे आहेत परंतु ब्रिटिश आहेत, तर ते या ठिकाणी आले होते आणि संपूर्ण त्याची माहिती घेऊन काय काय कसं केलेलं आहे हे सगळं बघून त्यांनी या ठिकाणी त्या पुरस्काराची घोषणा केली। काल सुद्धा जो रेकॉर्ड झाला तो सुद्धा असाच एक नवीन रेकॉर्ड होता। उद्या सुद्धा जो रेकॉर्ड माननीय राजेशजींनी आता उल्लेख केला तोही नवीन रेकॉर्ड आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये 22 तारखेनंतर 22 तारखेला सुद्धा जो रेकॉर्ड या ठिकाणी होणार आहे। मला विशेष आनंद होतो जेव्हा आपण चीनचा रेकॉर्ड भारताकडून मोडला जातो। 22 तारखेचा रेकॉर्ड जो आहे तो रेकॉर्ड हा चीनचा रेकॉर्ड आहे जो आपण मोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये या 5 रेकॉर्ड्समध्ये 2 रेकॉर्ड, काल एक रेकॉर्ड गिनीज रेकॉर्ड आणि आज एक गिनीज रेकॉर्ड, हे दोन्ही झालेले आहेत। उद्या एक रेकॉर्ड आहे आणि पुढच्या रेकॉर्डमध्ये पुढचे रेकॉर्ड होणार आहे। धन्यवाद। सिद्धार्थजी जैन आणि या सर्वांना प्रदान करीत आहेत। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुणे पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, मेधाताई कुलकर्णी, मिलिंदजी मराठे, राजेशजी पांडे, ज्येष्ठ लेखिका अरुणाताई ढेरे, कुलगुरू राजेशजी गोसावी, बागेश्री मंथाळकर,
कृष्णकुमारजी गोयल, सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पुणे पुस्तक महोत्सवाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये देखील आज उद्घाटनाकरता मी उपस्थित आहे. खरं म्हणजे राजेशजी, आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये, कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासोबत सांगायला काहीच नाही, हा दरवेळी तेच ते बोलतो. आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही, मागच्या वेळेस वेगळं बोलला ना आता वेगळं बोलतोय, त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही. आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये. पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावं असं वाटतं मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. माझी एक तक्रार आहे, तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता, फिरवता, पुस्तकं देता, वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवानी मिळते, पण त्याच वेळी समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो, त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही. मला तो रस्ता देखील दाखवत नाही, तो मांडव देखील मला पाहू देत नाही. पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला की मग खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझर्व ठेवा. पण मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की जी आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे, जी आमची विद्यानगरी आहे, आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट इट बिलॉंग्स टू दॅट सिटी, तसं मला असं वाटतं की हा पुस्तक महोत्सव इट बिलॉंग्स टू पुणे. ही पुण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की पुण्यापेक्षा उपयुक्त अशा प्रकारचं दुसरं शहर हे असूच शकत नाही. आणि पुणेकरांनी वेगवेगळे रेकॉर्ड करून हे दाखवून दिलं आहे की हा केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे, तर पुणेकर ज्ञानाकरता, पुस्तकांकरता कशा प्रकारे त्या ठिकाणी उत्साहित आहेत, तो उत्साह या माध्यमातून आपल्याला पुणेकरांनी दर्शवलेला आहे. आणि म्हणून तमाम पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः शांतता पाळून पुस्तक वाचणारे जी पुणेकर आहेत त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन संस्कृती या ठिकाणी सुरू केली. आणि मराठे साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की केवळ पुण्यात शांतता पाळू नका, संपूर्ण महाराष्ट्रात वाचनाकरता शांतता पाळा, जरूर अशा प्रकारचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करू. कारण युवराज मलिकांशी माझं यापूर्वी देखील बोलणं झालं की हा महोत्सव पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचा नाही आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हा पुस्तक महोत्सव न्यायचा आहे. आणि सर्वीकडे ही जी काही विचारांची मेजवानी आहे ही पोचली पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. त्यांनी आताच मला सांगितलं की मुंबईचा महोत्सव ठरलेला आहे, लवकरच नागपूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, सगळीकडे अशा प्रकारचा महोत्सव आपण घेऊ. आपल्या खरं म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये ग्रंथांचं महत्त्व होतं, किती अगाध होतं, किती प्रगाढ होतं, ते किती खोल होतं. याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांनी वाचलं आहे की 6व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ, की जे विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मानलं जायचं, आणि कलेपासनं विज्ञानापर्यंत आणि स्थापत्यापासनं तर इंजिनिअरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी, शल्यचिकित्सेपासनं सर्व गोष्टींचा अभ्यास हा ठिकाणी केला जायचा. आणि ज्यावेळेस बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि नालंदाची ग्रंथसंपदा जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्या ठिकाणी इतके ग्रंथ होते की जवळजवळ 3 महिने ती आग सुरू होती. ती सगळी ग्रंथ जळून खाक होण्याकरता
3 महिने लागले, इतकी विपुल ग्रंथसंपदा त्या नालंदा विद्यापीठामध्ये होती. आणि म्हणून ग्रंथांशी आमचं जे नातं आहे हे अत्यंत जुनं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही नातं आहे हे नातं चिरकाल टिकलेलं नातं आहे. कदाचित आपण असं नेहमी म्हणतो की जगातली सर्वात जुनी ज्याला आपण कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणतो अशा पुण्यात सुद्धा येत आहे. अर्थात हे स्वप्न दृष्टा, संरक्षक और मार्गदर्शक आदरणीय श्री देव पार्लियामेंट डॉक्टर मेधा कुलकर्णी जी, पुणे में पुस्तक संस्कृति को नई ऊर्जा देने वाले हम से. मैं ये बात इसलिए कह रहा हूँ, नेशनल बुक ट्रस्ट का सबसे बड़ा ऑफिस दिल्ली के बाहर पुणे में आने वाला है. ये उसकी शुरुआत है. 2 वर्ष पहले मैं जब तत्कालीन उप मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी से मिला था, उन्होंने मुझे एक विजन दिया था. महात्मा फुले ने और बाल गंगाधर तिलक ने शिवाजी महोत्सव से और गणेशोत्सव से राष्ट्र निर्माण की एक परिकल्पना का काम शुरू किया था. आपने मुझे कहा कि आप पुस्तकों के माध्यम से राष्ट्र निर्माण का काम शुरू करिए और उसकी शुरुआत पुस्तकों की राजधानी पुणे से करिए. तो ये उसका स्वरूप है. जो काम आपने दिया था सर, हमने उसको पूरा कर दिया है. और केवल महाराष्ट्र के स्तर पर नहीं, आज ये पुस्तक महोत्सव आपके मार्गदर्शन से, आपके आदर्शों पर चलकर निश्चित रूप से देश का सबसे बड़ा पुस्तक मेले के रूप में, पुस्तक महोत्सव के रूप में आज स्थापित हो गया है. बात सिर्फ यहीं तक रुकने की नहीं है. किसी भी राष्ट्र के इतिहास में 3 चीज़ों का बड़ा महत्व होता है: स्वभाषा, स्वराज और स्वधर्म. अगर आप 500 साल का इतिहास देखेंगे तो पूरे इतिहास में मराठी समाज में 2 ऐतिहासिक घटनाएं नजर आती है. पहली 350 साल पहले जब हमारे आदर्श छत्रपति शिवाजी महाराज ने फारसी को हटाकर मराठी भाषा को राजकीय भाषा का दर्जा दिया था, वो पहली घटना थी. उसके बाद 350 साल लगे मराठी भाषा को उसका सम्मान लाने में. हजारों लाखों लेखकों ने, प्रकाशकों ने, श्रोताओं ने, हर प्रकार के लोगों ने उस भाषा को संवर्धन देने का, संचित करने का काम किया. लेकिन ये मेरे मंत्रालय का विषय, इसलिए मैं दावे के साथ और अथॉरिटी के साथ कह रहा हूँ, जितना प्रयास वर्तमान मुख्यमंत्री ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिलाने के लिए किया, उसका मेंशन होना बहुत जरूरी है ताकि आपको पता लगे कि भाषा को कैसे संचित करना है. लगातार वो इस प्रयास में लगे रहे. 350 साल बाद माननीय प्रधानमंत्री जी के विजन के अनुसार आपने वो मराठी भाषा को वो सम्मान दिलाया. तीसरी बात मैं कहना चाहूँगा, आपने हमें जिम्मेदारी दी है. इतना बड़ा परिसर हमें म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने दिया है और कम से कम समय में दिया है. ये पुस्तक महोत्सव के पीछे अगर किसी एक व्यक्ति का सबसे ज़्यादा समय और ऊर्जा मिली है, वो है चंद्रकांत दादा पाटिल जी. एक भी कार्यक्रम 2 साल में ऐसा नहीं है, 50 से ज़्यादा कार्यक्रम हुए जिसमें आप वहाँ मौजूद नहीं थे. आज आपने हमें जिम्मेदारी दी है, आप हमारे लोकल गार्जियन हैं. मैं आप सबके बिहाफ पर, पुणे के बिहाफ पर, पुणेकर के बिहाफ पर आपको विश्वास दिलाता हूँ कि ये जो बिल्डिंग आपने हमें दी है, ये केवल बिल्डिंग नहीं होगी, ये दुनिया का अपने आप में एक मॉडल की स्टडी होगा जहाँ 3 काम किए जाएंगे. हमारा काम है पीढ़ी को संस्कार देने का. हम देश का और दुनिया का पहला माता जीजाबाई स्टोरी टेलिंग सेंटर वहाँ पर स्थापित करेंगे ताकि वहाँ आने वाले बच्चे वो कहानियाँ सुन सके जिन कहानियों को सुनने के बाद इस मिट्टी से वीर शिवाजी जैसे योद्धा पैदा होते हैं. हम वहाँ वो कहानी सुनाएंगे जहाँ अभिमन्यु पैदा हो सके. हर माँ, हर बच्चा, हर वर्किंग वूमेन, दादा दादी जब कहीं व्यस्त होंगे तो आप अपने बच्चे को हमारे पास छोड़ के जाएंगे ताकि हम अपने ज्ञान से उनको संस्कार दे सकें. इस राष्ट्र निर्माण की परिकल्पना को हम पूरा करेंगे. दूसरी बात, वहाँ पर एक मुफ्त लाइब्रेरी स्टैब्लिश की जाएगी जिसमें कोई भी व्यक्ति बिना रजिस्ट्रेशन, बिना किसी चीज़ के आ सकता है और फ्री उसका उपयोग कर सकता है. ये वर्ल्ड क्लास होगी, मैं आपको विश्वास दिलाता हूँ. तीसरी चीज़, कोई भी लेखक जिसके पास साधन नहीं है, कोई भी प्रकाशक जिसके पास साधन नहीं है, कोई भी श्रोता जिसके पास साधन नहीं है, कोई नहीं है, वो वहाँ आ सकता है. अपनी किताब का, प्रकाशन का, उद्घाटन का, कार्यक्रम का, चर्चा का, डिबेट का कोई भी विषय वहाँ रख सकता है. वो निःशुल्क रखा जाएगा ताकि पूरे प्रकाशन जगत को हम एक नई ऊंचाई तक ले जा सकें. मैं ज़्यादा समय नहीं लूँगा, मैं सिर्फ यही कहूँगा कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने जो सहयोग, समर्थन इस कार्यक्रम को सक्सेसफुल बनाने के लिए दिया, लोकल एडमिनिस्ट्रेशन ने जो हमें सपोर्ट दी, वो अद्भुत है. हमने बहुत प्रयास किए लेकिन पुणे ने जो करके दिखाया वो कोई नहीं कर पाया. ये मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ. हम हर प्रदेश में बुक फेयर करते हैं लेकिन पुणे जैसी ऊर्जा और सपोर्ट हमें कहीं नहीं मिला.
पुलिस विभाग का मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा, धन्यवाद दूंगा समस्त आयोजन कमेटी का, सभी लोग का जो यहाँ पर है, फर्गुसन सोसाइटी का, क्योंकि ये मेला और पुस्तक महोत्सव केवल पुणे तक सीमित नहीं है। आप यकीन करेंगे 50,000 बच्चे हमारे पास पिंपरी चिंचवाड़ से भी रजिस्टर हुए हैं, जो यहाँ से लगभग 40-50 किलोमीटर गाँव के लोगों से। पुलिस विभाग ने हमें वहाँ से लाकर डेटा दिया कि आप इन बच्चों को बुलाइए। हमने शहर उनको 70,000 किताबें आज दी। तो पुणे का जो डेटा इकोसिस्टम है उससे बाहर ये जा चुका है और निश्चित रूप से पूरे प्रदेश में जाएगा। अंत में सर, आपकी विनती से मैं सिर्फ 2 बात कहना चाहूँगा। हमारी 1 लाख करोड़ की प्रकाशन इंडस्ट्री है। आपने कल एक बहुत बड़े कार्यक्रम में एक विजनरी बात कही कि हमें महाराष्ट्र को देश का पहला $1 ट्रिलियन इकोनॉमी बनाना है, और उसमें प्रकाशन जगत सबसे बड़ा रोल करने वाला है, क्योंकि हर घर में हर व्यक्ति किताब ज़रूर पढ़ता है। इसी विनती के साथ जो मार्गदर्शन आपने किया, और मुख्यमंत्री बनने के बाद आपका यहाँ आना एक बहुत बड़ा संदेश है पूरे शिक्षा जगत को, पूरे प्रकाशन जगत को, पूरे सांस्कृतिक जगत को, कि पहला सार्वजनिक कार्यक्रम आपने किताबों के साथ शुरू किया। और आपने बोला था मैं फिर से आऊँगा, आप फिर से आए हैं और हर प्रकार से आए हैं, और निश्चित रूप से पुणे दुनिया में आप किताबों की राजधानी के रूप में जाना जाएगा, और नेशनल बुक ट्रस्ट अपने मिशन को पूरा करेगा। आपने हमें समय दिया, मार्गदर्शन दिया, लगातार प्रेरणा दी, और जो विजन दिया, अब आपने राष्ट्रीय कहा है, आपने मुझे बोला कि इसको अंतर्राष्ट्रीय करिए। हम अगली बार इसको अंतर्राष्ट्रीय पुस्तक महोत्सव बनाकर फिर से आपको निमंत्रण देंगे और आपको बुलाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।